काबाड कष्ट करून पिकवलेल्या टोमॅटोला सध्या बाजारात कवडीमोल भाव मिळत असून यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। टोमॅटोचा हब अशी ओळख असलेल्या उत्तर पुणे जिल्ह्यातील नारायणगाव बाजारात टोमॅटो एकेकाळी 200 रुपये प्रति किलोने विकला गेलाय। मात्र आता टोमॅटोचे दर हे थेट 2.5 ते 6 रुपयांपर्यंत घसरले। त्यामुळे शेतकऱ्यांच्या टोमॅटोचा लाल चिखल होण्याची वेळ आली आहे। तो आता 2 एकरला 3 लाख रुपये खर्च आहे टोमॅटोला। 2 एकरमध्ये काडी 14,000 काडी बसती। त्या 14,000 काडीला 2 लाख रुपये खर्च आहे। पण आत्ता जर एक गाडी भरून आणली, 150 कॅरेट आणलं तर 150 कॅरेटचा 15,000 होत्यात। त्या 150 कॅरेटला एकूण खर्च तुम्हाला सांगतो, मजुरीच जाते 8,000 रुपये, गाडीचं भाडं जाते 2,000 रुपये, 4,000 रुपयात नाही ना औषधं खुरापणी, त्याला फवारण्या आहेत, परवडतच नाही। सुरुवातीचे 1-2 महिने सोडले तर वर्षभर टोमॅटोला चांगले बाजार राहिले। साधारणतः 400, 500, 600 रुपयाच्या ॲव्हरेजनुसार ते बाजार राहिलेले आहेत। त्यामुळं ऑल ओव्हर इंडियामध्ये सगळीकडे टोमॅटोची लागवड ही मोठ्या प्रमाणावर झालेली आहे आणि थोडंसं थंडीचं पण वातावरण आहे। टोमॅटोला व्हायरस वगैरे कमी येतात। MP म्हणजे भारतामध्ये पाहिलं तर मध्य प्रदेशमध्ये टोमॅटो चालू आहेत, गुजरातमध्ये टोमॅटो चालू आहे, पंजाब वगैरे त्या साईडला तिथले लोकल टोमॅटो चालू आहेत। इकडं महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर नाशिक बेल्ट पूर्ण चालू आहे, इकडे बीड, शिरूर तिकडनं टोमॅटो आहे, नारंगाव भागातले सुद्धा टोमॅटो चालू आहेत। सगळीकडे टोमॅटोची लागवड आता म्हणजे माल चालू आहे, त्यामुळं आवक जास्त असल्यामुळं इथं सध्या टोमॅटोचे बाजारभाव थोडेसे पडलेले आहेत आणि पण महिन्याभराच्या आसपास बाजारभाव थोडेसे जागेवरती येतील अशी आम्हाला सर्वांना अपेक्षा आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।